अनोळखी कोणीतरी व्यक्तीने बंदुकीची गोळी झाडून खून केला होता अशी माहिती आम्हाला मिळाल्यावर आणि आम्ही सर्व तिथे पोहोचलो। त्यानंतर या घटनेचा तपास चक्र सुरू झाले। त्या घटनेचा तपास करता करता माननीय CP साहेबांनी MIDC वाळूज पोलिसांची पथक तसेच क्राईम टीमचे 5 पथक तयार करून फॉरेन्सिक लॅबला आम्ही पाठवलेला अजून रिपोर्ट येणं बाकी आहे। महिताच्या पत्नीचं काय झालं सर? महिताची पत्नी रामेश्वर काळे याला असा संशय होता की त्याच्या रामेश्वर काळेच्या पत्नीसोबत सचिन नरोडे याचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी शोध दिले त्यांना। रामेश्वर काळेची पत्नी पण पोलीस खात्यातच आहे हो, त्याची माहिती आम्हाला प्राथमिकरित्या माहिती मिळालेली। रामेश्वर काळे तिचा पहिला पती आहे का दुसरा पती? ती माहिती घेत आहोत। यांना कधी ताब्यात आरोपींना आम्ही एक मर्डर झाल्यानंतर आम्ही त्यांना तपासासाठी आम्ही वारंवार त्यांना बोलवत राहिलो आणि त्याच्याकडे चौकशी काही कुठं फरार झाले नाही किंवा कुठे गेले नाही, त्यांना आम्ही व्यवस्थितरित्या आम्ही त्यांच्या मागे आमचे हेर लावून ठेवलेले होते आम्ही। सर, सगळ्यात पहिले अभिनंदन यासाठी करतो की एक पोलीसवाल्यानं मर्डर केला। 17 मार्च रोजी साजापूर शिवारामध्ये MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्गुणरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता। त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच MIDC वाळूज पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे। तर त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या 2 आरोपींनी सचिन साहेबराव नरोडे याचा खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे। रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध याचा सूडबुद्धीने सचिन नरोडे याचा खून केल्याची माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आलेली आहे। काय करत होता आणि काय त्याची पार्श्वभूमी आहे? आरोपी रामेश्वर काळे हा पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत होता, पण तो सध्या सस्पेंडेड होता एका ACPच्या ट्रॅकमध्ये आणि त्याच्या सोबती लक्ष्मण जगताप हा त्यासोबत व्यवसाय करत होता। ते अनैतिक संबंध असलेले त्याच्या पत्नीशी असा रामेश्वर काळे याला सचिन नरोडे याच्यावर संशय होता। त्या संशयाच्या कारणावरून त्यांनी सचिन नरोडे याचा खून केला। त्या गोळीच्या आम्ही त्या फॉरेन्सिक लॅबकडे ते खाली केस आणि जी बुलेट होती त्या पाठवलेल्या आहे, त्यावर आमचा तपास चालू आहे। प्राथमिकरित्या माहिती घेतली असता सचिन नरोडेचा 7 जानेवारी रोजी याच वर्षी त्याची जी गाडी होती ती जळाली होती। त्या संदर्भात सुद्धा आम्ही रामेश्वर काळे याच्याकडे विचारपूस केली असता त्या संदर्भाने त्याने प्राथमिकरित्या आम्हाला माहिती दिलेली की ती गाडी त्यांनी जाळली होती। किती पथक आणि MIDC पोलीस स्टेशनचे 3 पथक आम्ही नेमलेले होते।